रोज नवनवीन बातमी घेऊन येतो आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शिवीगाळ केलेल्या कारणावरून वाद झाल्याने धारधार विळाने वार करीत एकाला जीवेठार मरण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगरूळ येथे घडली. या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी देखील राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबई पुणेसह उपनगरात ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या रिमझिम सरी कोसळत आहेत. नंदुरबार येथील नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राज्यातील मद्रसांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या डॉक्टर झाकीर हुसेन मद्रसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन 2025-86 या आर्थिक वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरस्यांनी त्यांचे प्रस्ताव 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी शशांक काळे यांनी केले आहे. शहादा तालुक्यातील सोनवळ तर्फे बोरत परिसरातील अवकाळी पाऊस सतत सुरू असून महसूल व कृषी विभागास पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नंदुरबार तालुक्यातील शेजवा गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावामध्ये स्वच्छतेचा अभाव असून सांडपाणी गटारी नसल्यामुळे गल्लीबोळात साचून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांची संख्या वाढली आहे. ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामसेवक व प्रशासनाचे या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या समस्येवर तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अक्कलकुवा तालुक्यात 4-5 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शहादा तालुक्यातील अस्लोद परिसरात आठवडाभरापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कापूस, मका, सोयाबीन, मिरची, ऊस, केळी, पपई फळबागांचे परिसरात नुकसान झाले आहे. पावसामुळे मक्याला कोंब आले, वेचणीला आलेला कापूस वाया गेला आहे. आधीच शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी वैतागला होता. त्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नवापूर तालुक्यातील बोरचकसह परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याआधीही झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीनला नवीन अंकुर फुटल्याने नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांपासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले असून सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी बिरसा आर्मीने तहसीलदार व कृषी अधिकारी तळोदा यांच्यामार्फत मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले. शहादा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळवून द्यावी अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. दुचाकी खड्ड्यात आदळल्याने 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना नवापूर तालुक्यातील मोठे कडवान फाट्याजवळ घडली. जखमींवर विसरवाडी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सुरत येथे दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीत माजी खासदार हिना गावित यांनी प्रवेश केल्याने नंदुरबार तालुक्यातील विविध गटांमधील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला आहे. मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. म्हणून नंदुरबार तालुक्यातील विविध गटातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉक्टर हिना गावित यांचा सत्कार केला आहे. शहादा तालुक्यातील न्यू बामखेडा येथील शशिकांत नरोत्तम चौधरी वय 15 या मुलाला पळवून नेण्यात आले आहे. शिरपूर येथील आर.सी. पटेल कॉलेजला जाऊन येतो असे सांगून तो गेला, परंतु तो परत आला नाही. याबाबत मुलाचे वडील नरोत्तम तुकाराम चौधरी यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. धाड टाकून घरातून 20 सिलिंडर, 1 इलेक्ट्रिक मोटार, 2 वजन काटे असा एकूण 85,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. महिलेला पाहून शिटी वाजवणे, महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो असे निरीक्षण मुंबईतील बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. तर या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपीला 1,000 रुपयांचा दंडही सुनावला आहे. या प्रकरणात एका तपानंतर निकाल लागला हे विशेष. निवाड्यामुळे टपोरी आणि रोड मजुरांना दणका बसला आहे. टवाळखोरांना यामुळे जरब बसणार आहे.
नंदुरबार तालुक्यातील अक्राळे परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकावर सध्या करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ठिकठिकाणी पिकाच्या पातीवर काळपट जांभळट डाग पडून पात सुकून कोमेजत आहे. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली असून कांद्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे. खराब हवामान, लांबलेला पाऊस, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टी यामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे. या हंगामातील नुकसान सोसून शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागले आहेत. यंदा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात 100% आणि लघु प्रकल्पात 80% साठा असल्याने रब्बी पिकांचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. राज्य व 3 तालुक्यांना जोडणाऱ्या प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून आरोग्यसेवा वाढवण्याची मागणी गेल्या 20 वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र अद्यापही येथे ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षाच आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने 14 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान प्रवासी वाहन तपासणी मोहीम राबवत 50पेक्षा अधिक खासगी बसगाड्यांची तपासणी केली. या गाड्यांमध्ये त्रुटी आढळून येताच पथकाने दंड वसूल केला आहे. तसेच दिवाळीमध्ये अतिरिक्त तिकीट दर आकारणी करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. केळीला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बाजारात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांनी भाव मिळत असून त्यातही व्यापारी जेमतेम 500 रुपये भावाने खरेदी करत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे केळीवर उत्पादन खर्च भरमसाठ वाढला असताना केळीला मिळणारा अल्प भाव व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी हतबल आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.